जतला माणसं पाठवली. कशासाठी? गोपीचंद पडळकरनं कुठल्या व्यापाऱ्याकडून वर्गणी घेतली का, त्यामधला एखादा व्यापारी घ्या आणि त्याच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल करा. अरे जयंत पाटला, तुझ्यासारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरची नाही. माझ्या ती धमक आहे कार्यक्रम करायची. तुझ्यासारखी ती अवलाद नाही. तू राजाराम पाटलानं काढलेली अवलाद मला अजिबात वाटत नाही. काहीतरी गडबड असणार आहे एवढ्या खालच्या लेवलला. आता माझा दांडियाचा कार्यक्रम आहे गरबाचा, ये माणसं पाठव. डोळं तिपून जातील तुझं कार्यक्रम बघताना. जत बदलतंय तर बदनाम करा, गोपीचंद पडळकरला बदनाम करा. मागच्या 15 दिवसात दौरा काढला विशाल पाटील, जयंत पाटील, विश्वजित कदम आणि त्यांनी सगळ्यांनी. आरोप काय केला? गोपीचंद पडळकरनं सगळी कामं आटपाडीच्या कॉन्ट्रॅक्टरना दिली. केला का नाही? तुम्ही ऐकलं का नाही? आता मी ज्यांच्या ज्यांच्या गावात कामं करायला आलो उद्घाटनाला, आटपाडीचा कोण कॉन्ट्रॅक्टर आहे? आता उद्या होणारी कामं आहे तिथं कोण आटपाडीचा कॉन्ट्रॅक्टर आहे? पण वातावरण काय झालंय? विशाल पाटील पण म्हणतोय आटपाडीला मतं मागायला तुला जायचंय का नाही पुढच्या वेळेस? आटपाडीच्या लोकांनी पण मतदान दिलंय. आता मी एक यादी तुमच्या समोर आणली आहे. 84 कामाची यादी आहे नळ पाणी पुरवठ्याची.